तुमच्या गावात एखादी जमीन एका माणसाच्या नावावर आहे, पण गेली 20-25 वर्ष तो दुसराच माणूस कसतोय किंवा भावाभावांमध्ये जमिनीवरून वाद आहे. सातबारा एका व्यक्तीच्या नावावर आहे, पण ताबा दुसऱ्याकडे आहे. कोर्टात केस चालू आहे. तहसील, प्रांत, कोर्ट, वकील यामध्ये हजारो रुपये खर्च होत आहेत. अशा समस्या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आजही आहेत आणि याच समस्येवर महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना आणलेली आहे, ज्याचं नाव आहे सलोखा योजना. या योजनेमुळे काही प्रकरणांमध्ये फक्त 1000 रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि 1000 रुपये नोंदणी फी भरून जमिनीची अदलाबदल कायदेशीररित्या करता येते. पण ही योजना नेमकी कोणासाठी आहे, कोणाला फायदा मिळणार, 12 वर्षाचा नियम काय आहे, कोणती कागदपत्र लागणार, कोण पात्र आहे आणि कोण नाही, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना. सर्वप्रथम समजून घेऊया की सरकारला ही योजना आणायची गरज का पडली. शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की महाराष्ट्रात आणि देशात जमिनींचे लाखो वाद विविध कार्यालयांमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये मालकी हक्काचे वाद, बांधाचे वाद, रस्त्याचे वाद, मोजणीचे वाद, अतिक्रमणाचे वाद, भावाभावांमध्ये वाटणीचे वाद, चुकीच्या सातबारा नोंदी, वहिवाटीचे वाद असे अनेक प्रकार आहेत. आजही अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की एका व्यक्तीच्या नावावर जमीन आहे, पण प्रत्यक्षात ताबा दुसऱ्याच व्यक्तीकडे आहे आणि उलट त्या दुसऱ्या व्यक्तीची जमीन पहिल्याच्या ताब्यात आहे. अशा प्रकरणांमध्ये वर्षानुवर्ष भांडणे सुरू राहतात, कोर्टात खटले चालतात, कुटुंबात कटुता निर्माण होते आणि सर्वात मोठं म्हणजे पुढची पिढी सुद्धा या वादामध्ये अडकते. उदाहरण घेऊन समजूयात की समजा राम आणि श्याम हे शेतकरी आहेत. रामच्या नावावर गट नंबर 101 आहे आणि श्यामच्या नावावर गट नंबर 102 आहे. पण गेल्या 15 वर्षापासून राम श्यामची जमीन कसतोय आणि श्याम रामची जमीन कसतोय. दोघांनीही विहीर केली, पाईपलाईन टाकली, बांध बंदिस्त केले, पण कागदावर नाव मात्र दुसऱ्याचंच आहे. उद्या वाद झाला तर, उद्या कोणीतरी जमीन विकली तर, उद्या वारस आले तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीसाठीच सलोखा योजना आहे. आता पाहूया सलोखा योजनेचा मुख्य फायदा काय आहे. जर दोन्ही पक्ष तयार असतील तर एकमेकांच्या ताब्यात असलेल्या जमिनीची अधिकृत अदलाबदल त्या ठिकाणी करता येते आणि त्यासाठी शासनाने मोठी सवलत देखील दिलेली आहे. सामान्य व्यवहारांमध्ये जमिनीच्या किमतीनुसार मोठं मुद्रांक शुल्क लागू शकतं, पण सलोखा योजनेत मुद्रांक शुल्क फक्त 1000 रुपये आणि नोंदणी फी फक्त 1000 रुपये इतकीच आकारली जाणार आहे. म्हणजे कमी खर्चात तुम्हाला कायदेशीर तोडगा त्या ठिकाणी निघू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोण पात्र आहे, तर या शासन निर्णयानुसार GR नुसार पहिल्या शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात असली पाहिजे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील जमीन पहिल्या शेतकऱ्याच्या ताब्यात असली पाहिजे आणि हा ताबा किमान 12 वर्षापासून असला पाहिजे. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. समजा ताबा 5 वर्षाचा आहे किंवा 7 वर्षाचा आहे किंवा 10 वर्षाचा आहे तर त्या प्रकरणाला सलोखा योजनेचा लाभ मिळणार नाही. 12 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. आता प्रश्न पडेल, सरकारला 12 वर्षाचा पुरावा कसा कळणार. यासाठी पंचनामा प्रक्रिया आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येतात, गावातील लोकांशी चर्चा करतात, शेजारच्या शेतकऱ्यांची माहिती घेतात, चतुर्सीमा धारकांची माहिती घेतात आणि नंतर पंचनामा तयार करतात. शासन निर्णयानुसार पंचनाम्यावर तलाठी किंवा मंडळ अधिकारी दोघांच्या सह्या आवश्यक आहेत. फक्त एकाची सही चालणार नाही. याशिवाय कमीत कमी 2 संज्ञान चतुर्सीमा धारकांच्या सह्या त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणजे शेजारच्या जमीनधारकांची पुष्टी असणं आवश्यक आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सलोखा योजना सर्व प्रकारच्या जमिनीसाठी लागू नाही. हे लक्षात ठेवा. ही योजना फक्त शेत जमिनींसाठी आहे. मालमत्ता या योजनेस पात्र नाहीत. प्लॉट, घर, दुकान, अकृषक जमीन, व्यापारी जमीन, निवासी जागा, म्हणजे जर तुमच्याकडे शहरातील प्लॉट असेल किंवा दुकान असेल तर त्याला सलोखा योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि
आणखी एक महत्वाची अट, दोन्ही पक्षांची त्या ठिकाणी संमती असणं आवश्यक आहे. समजा राम तयार आहे पण श्याम तयार नाही तर दस्त नोंदणी होऊ शकत नाही. शासन निर्णयानुसार सर्व सहधारकांची संमती आवश्यक आहे. मित्रांनो, आता एक खूप मोठा गैरसमज दूर करूया. अनेक लोक विचारतात, दोन्ही जमिनींचे क्षेत्र सारखं असणं आवश्यक आहे का? तर उत्तर आहे नाही. शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेलं आहे की दोन्ही बाजूंच्या क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरीही प्रकरण पात्र ठरू शकते. आता अर्ज कुठे करायचा? अर्ज गावातील तलाठी यांच्याकडे करायचा आहे. त्यासाठी साधा अर्ज देखील पुरेसं असणार आहे. अर्जामध्ये तुम्हाला दोन्ही गट नंबर आणि चतुर्सीमा गट नंबर नमूद करावे लागतात. अर्ज केल्यानंतर साधारणपणे 15 कार्यालयीन दिवसात पंचनामा अपेक्षित आहे. जर तलाठी किंवा मंडळ अधिकारी दाद देत नसतील तर तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. मित्रांनो, आता पाहूया या योजनेचे सर्वात मोठे फायदे कोणते आहेत. पहिला फायदा म्हणजे जुने वाद संपतात. दुसरा फायदा म्हणजे कुटुंबातील कटुता कमी होते आणि तिसरा फायदा म्हणजे कोर्ट खर्च वाचतो. शेतकरी निर्धास्तपणे त्यांच्या शेतात विकास कामे करू शकतात. उदाहरणार्थ, विहीर करायची आहे, शेततळे, पाईपलाईन, फळबाग, पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, सपाटीकरण अशी कामे करता येतात. शासन निर्णयात आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. जमिनीचे वाद अनेक वेळा भूमाफियांना संधी देतात. ज्याच्या नावावर जमीन आहे पण ताबा नाही, तो कधी कधी जमीन तिसऱ्याच व्यक्तीला विकतो आणि नंतर नवीन खरेदीदार ताबा घेण्यासाठी वाद निर्माण करतो. सलोखा योजना या प्रकारचे वाद कमी करण्यासाठी मदत करू शकते. आता महत्वाचा प्रश्न, फसवणूक केली तर? जर खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचं आढळलं तर शासन दंडासह मुद्रांक शुल्क वसूल करू शकते. तसेच फौजदारी त्या ठिकाणी कारवाई देखील होऊ शकते. म्हणून खोटी माहिती देऊ नका. मित्रांनो, या योजनेचा उद्देश कोणावरती जबरदस्ती करणे नाही. शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद आहे की ही योजना ऐच्छिक आहे. म्हणजे दोन्ही पक्ष तयार असतील तरच अदलाबदल होईल. शेवटी जर तुमच्या गावात एका व्यक्तीच्या नावावर जमीन आणि दुसऱ्याच्या ताब्यात जमीन अशी परिस्थिती असेल आणि हा ताबा 12 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा असेल तर संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन सलोखा योजनेची संपूर्ण माहिती घ्या, अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा GR हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा आहे आणि व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर प्रोफाईलमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, जॉईन करायची आहे, संपूर्ण माहिती मिळवायची आहे. इथपर्यंत पाहिलेलं असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद.